तर गाईज आज आम्ही निघालो आमचा दुसरा व्लॉग बनवायला. आणि जे आम्ही तुम्हाला पहिल्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं त्या बंगल्याची इन्फॉर्मेशन, त्या की लोकेशन कुठे आहे, ती सगळी आम्हाला त्या आजींकडून मिळालेली, ते तुम्ही ऐकलंच असाल. पण ते आजीकडे आज आम्ही जाणार आहोत. त्यांचं घर म्हणजे इथेच खूप थोडंसं लांब आहे. आम्ही जाणार आहोत आणि सगळी त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांचं नाव, गाव, कुठे राहतात ते आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगू. तर चला जाऊया. चला गाईज आता आपण निघूया. चला. तर फायनली आम्ही इथे पोहोचलोय. त्यांच्या अंगणात आम्ही आता पोचलेलो आहोत. आता आम्ही त्यांच्या घरात एंट्री मारणार आहोत. त्या आजींना थोडेसे कष्ट करायला लागतील आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी. तर चला आपण पोचले. तर गाईज आपण त्यांच्या घराजवळ पोचलेलो आहोत आणि आता त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर चला आपण त्या आजींचा इंटरव्ह्यू घेऊ. तर आम्ही आता तिथं त्यांच्या घरी पोहोचलेलो आहोत. आधीसाठी पहिल्यांदा आणलेलं आहे. आता यांच्याकडे पहिल्यांदा आले ना, मग आज आधीसाठी आम्ही एक बिस्किटचा पुडा देतोय. तर गाईज आता आपण आजींचा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करते. आमचा पहिला प्रश्न आमचा मित्र विचारेल. आधी तुमचं नाव काय आहे? माझं नाव सुरेखा नारायण शिर्के. आजीचं नाव आहे सुरेखा नारायण शिर्के. आजी तुमचं आता वय किती आहे? माझं वय 70. आणि जेव्हा लग्न झालं तुमचं तेव्हाचं वय किती होतं? वय होतं 25 असेल. म्हणजे किती, म्हणजे तुम्हाला डिफरन्स बघते बघा. 25 वर्षाचे असताना त्यांचं लग्न झालं. त्याच्यानंतर 5-6 वर्षांनी म्हणजे जवळजवळ त्या 31 वर्षाच्या असताना तिथे ते काम करत म्हणजे म्हणजे किती शूट झालं होतं त्या टाइमला. किती डिफरन्स आहे बघा. तुम्हाला आम्ही कालच बोललेलो की एवढा पाला पातेरा, एवढं डॅमेज, सगळं गेटचं विघटन, घराचं विघटन, ते काय नॉर्मलच आहे. तर आजी तुम्हाला आता मी महत्वाचा प्रश्न विचारत आहे. तुमच्या जवळपासच्या एरियात कुठे कुठे शूटिंग झाले, तुम्ही प्लीज नाव सांगा मला. तळंबात कुठे? वाडीमध्ये तिकडच्या वाट. बेड आहे तो. बाबूचं बेड. तिथे काजूचं झाड हो, आहे. काजूचं झाड. काजूचं झाड, आंब्याचं पण तिथं आहे आणि बाबूचं बेड. आणि कुठे पंचायतीत पहिलं तुम्ही आम्हाला सांगितलेलं? ते पंचायती ते नाही मला माहिती. पंचायत आपली आपली आहे ना बाबू तिथं. तिथे मग आजी बोलत आहेत की आपण तुम्हाला काय आम्ही सांगितलेलंच आहोत की तिथे काजूचं झाड आहे, तिथे शूट झालेलं. परत ते बंगला तर खूप फेमस आहे तो बांबूचं बेड, तिथे त्यांचं बेड होतं आजींचं, तिथे पण शूट झालेलं. तेव्हा आजी ज्या आम्ही काजूवरती हा आमचा मित्र चढायचा प्रयत्न करत होता, त्याला चढता तर येत नव्हतं. पण आता तुम्हाला सांगतोय मी, चढला थोडाफार. आता तुम्हाला सांगते त्यांचे जिथे बेड होते तेव्हा तिथे काम करायचे, तेव्हा ते पूर्ण शूटिंग बघायचे एवढ्या उन्हाभरात. पाणी लागलं कुठं अंदायचं? तिथूनच हाणाचं विहिरीजवळची म्हणजे ती विहीर पण खूप जुनी आहे. जुनी म्हणजे ती दगडांची बनवलेली होती दगडाचीच हे केलेली आहे. आणि झरा आहे तिला. झरा आहे. आणि गाई जी तुम्हाला आम्ही वीर काल दाखवली तीच वीर ती आजी बोलतात. आजीला आपण फोटो पण दाखवूया जिच्यात मी उतरलेलो. तर आजी ती शूटिंग झालेली ना, ती कोणत्या महिन्यात झालेली? ती मे महिन्यात तर गाईस ती मे महिन्यात झालेली. तर आजी जो त्या शूटिंग मध्ये मेन पार्ट आहे, त्या खड्ड्यात सगळी माणसं जायची, तो खड्डा घरातच होता की कुठे आजूबाजूला परिसरात होता? म्हणजे त्या काजूच्या झाडाला. जे आम्ही तुम्हाला काही घरात तो खड्डा बंगल्यात नव्हता. जे काजूचं झाड आम्ही तुम्हाला दाखवलं त्याच्या आजूबाजूलाच तो खड्डा होता. आम्ही शोधायचा प्रयत्न केला पण ते आता भेटला नाही, तो गुंजवला गेला. आजी त्या पिक्चर मध्ये एक पुतळा दाखवलाय छोटासा, तर तो त्यांनीच आणलेला की इकडून कुठून घेतला? नाही म्हणजे आजूबाजूच्या एका मुलाचा होता. म्हणजे त्याच म्हणजे कोंबड्या, ते सगळे बकऱ्या बिकऱ्या त्याही नसते. तेही सगळं आणलं फक्त काय इकडे फक्त शूट साठी आलेले. आणि इथे गाव दाखवलंय, ते इकडचं दाखवलंय की तुमचं कुठल्या साईडचं गाव आहे ते दाखवलंय? वीरवाडी दाखवलं असेल. वीरवाडी. म्हणजे हे जे गाव ह्या गावाला काय काम बांधले आणि तो वीरवाडी येतात न दाखवला. म्हणजे या गावाच्या साईडला एक गाव वीरवाडी म्हणून आहे, तो गाव त्यांनी दाखवलेलं आहे पिक्चर मध्ये. गाव थोडंफार या गावात पण शूटिंग झालेलं आहे, पण जास्ती मेन पार्ट याच गावातल्या आजींच्या तो बंगल्याचा. तर आजी तुम्हाला कोणत्या गोष्टीची अशी जास्त आवड आहे? मला
सगळी पिक्चर आवडतात, फक्त नावा माझ्या आता विसरली मी. म्हणजे तुम्ही पहिले पिक्चर बघायचे? सगळी एक नाही, सगळी पाहिजे. म्हणजे लहान असताना मी पिक्चर पाहिजे. कोयनाडला हे टाकीच होती गिरनर सेटची, गिरनर सेट तुम्हाला माहिती. तर आम्ही संध्याकाळची जायचो. पिक्चर सगळी बघितली, एक फक्त मला आता नावांची आठवण नाही राहिली. पिक्चर सगळं पाहिलंच नाही. आता माझा पोर मटारीच्या लाई आपली हा सगळं बघितलं आणि तर लावतो. मला पिक्चरची गोडी पण जाम आहे आणि हाऊस पण जाम आहे. कुठे इथं लोणगडला पिक्चर होतं तिकडं आम्ही जायचो. निर्मला पांडू पाटील यांची बायकोला आले हाऊससाठी, त्याच्याबरोबर मला पण हाऊस. म्हणजे आजी बोलतात की त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या आणि आजी त्यांना खूप पिक्चरची हाऊस होती, तर थिएटरला सुद्धा जायचे. आणि आजूबाजूला जेव्हा गावाची पूजा असते ना, बारसं असतं, तेव्हा ती मूवी लावतात पडद्यावरती प्रोजेक्टर लावून, तिथे जातात. आणि नेहमी त्या मैत्रिणी 3-4 मैत्रिणी असायच्या आजीच्या, त्या नेहमी जाऊन तिथे मूवी बघायला जायच्या. आजूबाजूला लोणगर गाव आहे, विरवाडी गाव आहे, तिथे कुठे पण मूवी असू दे ते नेहमी बघायला जायच्याच जायच्या. कोयनाड. आणि तुमचं गावाचं नाव काय? आमच्या गावाचं भायमाडा. म्हणजे हा पिक्चर जिथे शूट झालं त्या गावाचं नाव आहे भायमाडा. बोलू का? आम्ही दोघी जणी मैत्रीण, आम्ही पहिल्यापासून लग्न झाल्यापासून आम्ही दोघी जणी पिक्चर कुठं पण गावगाव असलं तर आम्ही जायचो. आजी तुमची आता मुलं काय करतात? मुलं एक घाटकोपरला राहतो, हां. सुवर्णपूर. एक नातू घरी आहे, कामाला इकडे जातो. एक पोऱ्या घरीच आहे, तो पण कामाला जातो. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शन मध्ये ज्या लिंक दिल्यात त्यांना सबस्क्राईब करा, फॉलो करा, हे विसरू नका.